नमस्कार, मी अमित रामटेके आणि अजूनपर्यंत तुम्ही जर हा यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करून घेतला नसेल तर सबस्क्राइब नक्की करून घ्या। आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहोत, ज्या मतदारसंघा बोलणार आहोत, त्या मतदारसंघाचं नाव आहे हडपसर। हडपसर हा पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे आणि नुकताच ज्यावेळेस वसंत मोरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये प्रवेश केला त्यावेळेस पुन्हा एकदा हडपसर हा विधानसभा मतदारसंघ पुन्हा चर्चेत आला। चर्चेत येण्याचे कारणही असंच आहे की 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे वसंत मोरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाकडनं हडपसर हा या विधानसभा मतदारसंघामध्ये लढले होते आणि ते तिसऱ्या क्रमांकावरती राहिले। परंतु त्यांना जी मिळालेली मतं आहेत ही लक्षणीय मतं आहेत, म्हणजे आपल्याकडे लक्ष वेधून घेणारी मतं आहेत। वसंत मोरे यांना हडपसर या विधानसभा मतदारसंघामध्ये 34,809 इतके मतं मिळालेले होते आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर हडपसर विधानसभा मतदारसंघ हा कुणाच्या बाजूने किंवा या हडपसर विधानसभा मतदारसंघाचा आमदार कोण होणार याकडे सर्व महाराष्ट्राचे एक प्रकारे लक्ष वेधून घेतले आणि म्हणूनच आज आपण हडपसर या विधानसभा मतदारसंघामध्ये कोण होणार आमदार या सदराखाली आपण या हडपसर विधानसभा मतदारसंघाबद्दलची माहिती घेणार आहोत आणि या हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये विविध पक्षाकडून इच्छुक जे उमेदवार आहेत त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत। तर हडपसर या विधानसभा मतदारसंघाची जर आपण 2019ची जर आकडेवारी पाहिली तर 2019ला विधानसभा निवडणुकीमध्ये या हडपसर विधानसभा मतदारसंघामधनं चेतन तुपे हे राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाकडनं 92,326 इतकी मतं घेऊन निवडून आलेले होते आणि त्यानंतर त्यांच्या खालोखाल या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार योगेश टिळेकर यांना 89,506 इतकी मतं मिळाली होती आणि वसंत मोरे यांना 34,809 इतकी मतं मिळाली होती। परंतु 2019च्या नंतर जे महाराष्ट्राच्या पॉलिटिक्समध्ये ज्या पद्धतीने परिवर्तन होत आहे आणि परिवर्तन झाला म्हणजे महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्रित लढल्याच्या नंतर महाराष्ट्राची सरकार स्थापन करते वेळी 2019ला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांची मिळून या महाराष्ट्रामध्ये सरकार आलं आणि त्यानंतर शिवसेना या पक्षामध्ये बंड झाल्याच्या नंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या पक्षांचं पुन्हा एकदा सरकार आलं। या सरकारला 1 वर्ष पूर्ण होत असतानाच पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणखी एक भूकंप झाला आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधनं अजित पवार यांचा गट हा बाजूला झाला आणि ते अजित पवार यांच्या सोबत काही आमदार गेले आणि ते एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये सामील झाले। अशा प्रकारची ही पार्श्वभूमी झाल्याच्या नंतर या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं एका पक्षाचे 2 पक्ष झाल्याच्या नंतर आज महायुती आणि महाविकास आघाडी यामध्ये 3 पक्षांची आघाडी तयार झाली आहे आणि या 3 पक्षांच्या आघाडीमध्ये खरा कळीचा मुद्दा जो राहणार आहे हा जागा वाटपाचा राहणार आहे या विधानसभेला। कारण तिन्ही पक्ष हे आपापल्या पद्धतीनं मतदारसंघावरती दावा ठेवणार आहेत आणि अशातच हडपसर हा मतदारसंघ सुद्धा ज्या मतदारसंघामध्ये अशा पद्धतीची एक तिढा निर्माण होऊ शकते किंवा महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये जो संघर्ष निर्माण होऊ शकते त्या मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ म्हणजे हडपसर विधानसभा मतदारसंघ। या हडपसर मतदारसंघाची जर आपण सध्याची स्थिती बघितलं तर 2019ला या मतदारसंघामधनं चेतन तुपे हे आमदार झाले होते आणि ते सध्या अजित पवार यांच्या गटामध्ये आहेत आणि यांच्या गटामध्ये असून सुद्धा हे
शरद पवार यांच्या गटामध्ये जाण्याची शक्यता असल्याचे वारंवार बातम्यांमध्ये येत आहेत। लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाला मिळालेलं अपयश आणि शरद पवार गटाने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आलेले यश या पार्श्वभूमीवरती अजित पवार यांना सोडून बरेचसे आमदार हे पुन्हा एकदा शरद पवार यांच्याकडे जाणार असल्याचे बोलले जाते आणि त्या आमदारांपैकी एक असलेले आमदार म्हणजे चेतन तुपे। हे चेतन तुपे सुद्धा शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचं बोलले जाते, परंतु त्यांनी वेळोवेळी खंडन केलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये चेतन तुपे हे संभ्रमाच्या अवस्थेमध्ये असल्याचं आपल्याला म्हणता येईल। त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती असलेले 2019च्या निवडणुकीमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती असलेले योगेश टिळेकर यांना नुकतंच भारतीय जनता पार्टीने विधान परिषदचे आमदार बनवलेले आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीने हडपसर मतदारसंघावरील आपला दावा सोडलेला आहे असंच या जणू काही या मतदारसंघामध्ये जाणवत आहे। कारण अजित पवार गटाचे आमदार असल्यामुळे योगेश टिळेकर यांना भारतीय जनता पार्टीकडनं तिकीट मिळण्याची संभावना कमी होती किंवा भारतीय जनता पार्टीच्या कोट्यात हडपसर मतदारसंघ जाण्याचे चान्सेस कमी होते आणि याच अनुषंगाने योगेश टिळेकर यांचे विधान परिषद देऊन त्यांना आमदार बनवून त्यांचे पुनर्वसन करण्यात आले। त्यानंतर वसंत मोरे यांनी 2019ची जी निवडणूक आहे ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं लढली होती। त्यानंतर 2024ची जी लोकसभेची निवडणूक झाली ती वंचित बहुजन आघाडीकडनं लढली आणि त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून त्यांना आलेले अपयश, मनसेचे विधानसभेचे 2019च्या आमदार म्हणून आलेले अपयश या पार्श्वभूमीवरती त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे आणि या पार्श्वभूमीवरती शिवसेना उद्धव ठाकरे गट हा सुद्धा हडपसर मतदारसंघावरती दावा ठोकण्याचे चान्सेस या दृष्टिकोनातून वाढलेले आहेत। तर या पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीमध्ये हडपसर मतदारसंघाच्या साठी संघर्ष होण्याचे चान्सेस जास्त आहेत, तिढा निर्माण होण्याचे चान्सेस जास्त आहेत। कारण हडपसर मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकलेला मतदारसंघ असल्यामुळे शरद पवार गटाचा सुद्धा या मतदारसंघावरती साहजिकच दावा असणार आहे। त्यानंतर एक सक्षम उमेदवार हडपसर मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे यांना मिळालेला असल्यामुळे उद्धव ठाकरे सुद्धा आपल्याला हा मतदारसंघ मिळावा याकरता प्रयत्नशील राहणार आहेत। तर पाहण्याचा म्हणजे महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जातो हे पाहण्यासारखं राहणार आहे। शरद पवार गटाच्या कोट्यात जातो की उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे जातो हडपसर मतदारसंघ हा एक कळीचा मुद्दा असणार आहे आणि त्यावरनच महाविकास आघाडी ही एक संघपणे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ उभी राहील का हे या निवडणुकीमध्ये दिसून येणार आहे। कारण या मतदारसंघामध्ये सुद्धा शरद पवार यांच्या गटाकडनं आपली दावेदारी करण्याची चान्सेस जास्त आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा वसंत मोरे यांचा भ्रमनिरास होईल का आणि ते पुन्हा नव्याने कोणत्या पक्षात प्रवेश करतील हे काही सांगता येणार नाही। या मतदारसंघाकडनं जर आपण इच्छुक उमेदवार बघितलं तर इच्छुक उमेदवारांची लिस्ट सुद्धा या मतदारसंघामध्ये खूप मोठी आहे। या मतदारसंघामधनं जसं आपण महाविकास आघाडीकडनं विचार केला तर महादेव बाबर हे जे शिवसेनेचे माजी आमदार आहेत हे सुद्धा महाविकास आघाडीकडनं निवडणूक लढण्यास करता इच्छुक आहेत आणि त्यांनी शरद पवार यांच्यासोबत भेटीगाठी सुद्धा घेतलेल्या आहेत। त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये वसंत मोरे यांनी सुद्धा पक्षप्रवेश घेतल्यामुळे ते सुद्धा हडपसर या मतदारसंघामधनं उमेदवारीसाठी इच्छुक आहेत। असं असलं तरी शरद पवार गटाकडनं मात्र प्रशांत जगताप हे या मतदारसंघामध्ये आपली तयारी करत आहेत, आमदारकीसाठी जनसंपर्क करत आहेत। अशा पद्धतीच्या महाविकास आघाडीकडनं 3 इच्छुक उमेदवारांचे नाव आपल्या समोर येत आहे। पाहण्यासारखी गोष्ट ही राहणार आहे की महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये हा मतदारसंघ कोणाच्या कोट्यात जातो।
तर महादेव बाबर शिवसेनेकडनं, प्रताप जगताप शरद पवार गटाकडनं आणि वसंत मोरे हे सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडनं उमेदवारी घेण्यासाठी इच्छुक असल्याचं बोलले जातं। त्याचप्रमाणे जर आपण महायुतीच्या घटक पक्षांकडे बघितलं तर महायुतीकडनं साहजिकच अजित पवार यांच्या गटाचे आमदार हे या हडपसर मतदारसंघाचे आमदार असल्यामुळे अजित पवार गटाला हा मतदारसंघ सुटण्याचे चान्सेस जास्त आहेत असंच आपल्याला म्हणता येईल। आणि अजित पवार गटाला समजा हा मतदारसंघ गेला तर या मतदारसंघामधनं चेतन तुपेच हे अजित पवार गटाचे आमदारकीचे उमेदवार असतील हे निश्चित आहे। त्यानंतर एकनाथ शिंदे हे ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमधनं बंड केलं आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर लगोलगच प्रमोद उर्फ नाना भानगिरे हे यांनी शिंदे यांना समर्थन दिल्यामुळे आणि एकनाथ शिंदे यांचे ते कट्टर समर्थक असल्यामुळे प्रमोद उर्फ नाना भानगिरे हे सुद्धा या मतदारसंघामधनं निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत, परंतु हा मतदारसंघ शिंदे गटाला सुटण्याचे चान्सेस फार कमी आहेत। त्यानंतर भाजपने जवळपास या मतदारसंघावरील दावा सोडलेला आहे, कारण त्यांनी मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये जे दुसऱ्या क्रमांकाला राहिले होते आणि काही फरकाने अगदी 3-4-5 हजाराच्या फरकाने ज्यांचा पराभव झाला होता असे उमेदवार योगेश टिडेकर यांची त्यांनी विधान परिषदेमध्ये पुनर्वसन केल्यामुळे भाजपाने जवळपास हा मतदारसंघावरचा दावा सोडलेला आहे असं सुद्धा म्हटलं जातंय। नक्की काय होतंय आणि कुणाला उमेदवारी मिळते, महाविकास आघाडी आणि महायुती यांच्याकडनं कुणालाच्या गळ्यामध्ये उमेदवाराची माळ पळते आणि नेमका प्रचाराची रणनीती कशा पद्धतीने असते आणि मित्रपक्ष दिलेल्या उमेदवाराला कशा पद्धतीने सहकार्य करतात यावरती हडपसर मतदारसंघाचा आमदार कोण होईल हे अवलंबून राहणार आहे। तुम्हाला काय वाटते, या मतदारसंघामधनं सध्याच्या परिस्थितीमध्ये आमदार होण्याची शक्यता कोण आहे? एक म्हटलं तर महादेव बाबर, दुसरं प्रशांत जगताप आणि वसंत मोरे, त्याचप्रमाणे चेतन तुपे, प्रमोद भानगिरे असे 5 उमेदवार या मतदारसंघामधनं निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत। या 5 पैकी आमदार होण्याची शक्यता कोणाची जास्त आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। अजूनपर्यंत हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या। जय भीम, जय महाराष्ट्र।